ज्यांच्यामुळे आम्हाला विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले. या महामानवाचे पिता रामजी बाबा, सुभेदार रामजी सकपाळ यांनी आपल्या मुलाला घडविण्यासाठी खूप कष्ट घेतले. सुभेदार रामजी सुशील, धर्मशील होते. मुलांमध्ये विद्येची आवड उत्पन्न व्हावी यासाठी ते नेहमीच दक्ष असायचे. रात्रीच्या भजनाच्या वेळी मुलांनी उपस्थित राहिले पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता. त्यांची भजने, अभंग दोहे सुरू झाले की पवित्र असे वातावरण निर्माण होई. भक्तिभावात ते रंगून जात. रामजी बाबांना स्वतःच्या कुटुंबाच्या व आपल्या अस्पृश्य समाजाच्या उन्नतीची तळमळ होती. रामजी सुभेदार ज्योतिबा फुले यांचे मित्र होते. ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी, सामाजिक समतेसाठी जे बंड उभारले होते त्याचा रामजी बाबांच्या मनावर विशेष परिणाम झाला होता. अन्यायाच्या विरुद्ध असे उभे राहण्याचे त्यांच्यामध्ये धैर्य होते. आपल्या मुलांना फक्त धार्मिक विषयांचेच पाठ देऊन स्वस्थ बसायचे नाही, तर मुलांच्या दैनिक उन्नतीकडे रामजी बाबा स्वतः लक्ष देत असत. ज्ञानाने थोरपणा वाढतो, मन तळपते असे त्यांना वाटे. मुलांनी बुद्धिमान व्हावे असे त्यांना वाटे. मुलांनी संस्कृत शिकावे असे त्यांना वाटे. सातारच्या माध्यमिक शाळेतील संस्कृतच्या शिक्षकाने निक्षून सांगितले होते की महारांच्या मुलांना संस्कृत शिकवणार नाही. शूद्रांनी व अतिशूद्रांनी वेदांचा अभ्यास करणे हा घोर अपराध समजत होते आणि ह्या अपराध करणाऱ्याच्या कानात शिशाचा तप्त रस घालत हा अपराध करणाऱ्याची जीभ छाटावी अशी धर्मग्रंथानुसार शिक्षा होती. बाबासाहेबांना संस्कृत शिकायची इच्छा होती, पण त्यांच्या पुढे तेच संकट उभे राहिले आणि संस्कृत शिकण्यापासून त्यांना संस्कृत शिक्षकाने संस्कृतपासून तोडून टाकले होते. पण बाबासाहेबांनी स्वतःच्या कष्टाने संस्कृत भाषा शिकले. रामजी बाबांनी बाबासाहेबांना इंग्रजी शिकविले. त्यांनी भिवाला भरपूर इंग्रजी ज्ञान दिले. बाबासाहेब म्हणतात, माझ्या इंग्रजीतल्या वक्तृत्वाचे आणि ग्रंथ कर्तृत्वाचे श्रेय माझ्या वडिलांकडे जाते. बाबासाहेबांना अभ्यासक्रमाबाहेरील वाचनाची आवड होती. पुस्तकांचा त्यांना हव्यास लागला होता. महत्वाचा ग्रंथ पाहिला की ते रामजी बाबांकडे हट्ट धरीत आणि मुलाच्या हट्टाने खिशात पैसे असोत वा नसोत ते तत्काळ पुस्तक आणण्यासाठी निघत. पैसे नसले की आपल्या मुलीकडे जात आणि मुलीकडे पैसे नसले तर तिला दिलेल्या दागिन्यांपैकी एक दागिना उसना आणायचे आणि तो दागिना गहाण ठेवायचे व पैसे मिळताच मुलासाठी पाहिजे असलेले पुस्तक विकत घरी घेऊन जायचे. मासिक सेवा निवृत्ती हाती पडताच रामजी बाबा दागिना सोडवून न चुकता मुलीला परत करायचे. बाबासाहेब म्हणतात की असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल. आपल्या वडिलांची आठवण करून बाबासाहेब गहिवरून येत असत. वडिलांची ती भव्य उदार देवासमान मूर्ती डोळ्यासमोर येताच बाबासाहेब स्फुंदून स्फुंदून रडत असत. बाबासाहेबांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नव्हती. डबक चाळीतील त्यांची खोली धूरकट व घरगुती वस्तूंनी आणि भांड्या कुंड्यांनी भरलेली असे. खोलीच्या एका कोपऱ्यात जळाऊ लाकडांचा साठा होता आणि दुसऱ्या कोपऱ्यात चूल होती. झोपणे, जेवणे, अभ्यास यासाठी एकच खोली होती. अशा गर्दीतही मुलाच्या अभ्यासासाठी रामजी बाबांनी एक युक्ती काढली होती.
रात्री मुलगा लवकर झोपी जाई तेव्हा रामजी बाबा मुलाच्या उशाजवळ भिंतीला टेकून बसत आणि मुलाच्या पायाशी बकरी धापा टाकीत असायची. रामजी बाबा रात्री 2 वाजेपर्यंत स्वतः जागून मुलाला अभ्यासासाठी 2 वाजता उठवीत असत आणि मुलगा अभ्यासाला बसला की ते झोपी जात. तेलाच्या मिनमिनत अशा दिव्या शेजारी बाबासाहेब अभ्यास करीत. वडिलांच्या इच्छेविरुद्ध बाबासाहेबांनी बडोदे संस्थानामध्ये नोकरी धरली होती आणि काही झाले तरी चालेल पण भिवाने बडोद्याला जाऊ नये अशी रामजी बाबांची इच्छा होती. कारण बडोद्यातील वातावरण मनुवादी विचारांनी बुजबुजलेली होती. तरी पण बाबासाहेब बडोद्याला गेले. पण 8-15 दिवसांनीच बाबासाहेबांना अचानक तार आली. त्यावेळी बाबासाहेबांनी गाडी पकडली आणि वाटेत सुरत रेल्वे स्टेशनावर वडिलांसाठी सुरतची मिठाई घेण्यासाठी उतरले. पण त्या गडबडीमध्ये आगगाडी मुंबईला जाण्यासाठी निघाली आणि दुसऱ्या गाडीची वाट पाहत बाबासाहेबांना बसावे लागले व बाबासाहेब दुसऱ्या दिवशी दुपारी खूप उशिरा मुंबईला पोहोचले. घरी वडील मृत्यूशय्यावर होते. नातलग आणि शेजारी पाजारी त्यांच्या अंथरुणापाशी बसलेले होते. रामजी बाबा मुलाला पाहण्यासाठी मुलाच्या वाटेकडे डोळे लावून मृत्यूशय्यावर पडले होते. मुलगा आल्याचे शब्द कानी पडताच त्यांनी डोळे उघडले. लाडक्या मुलाच्या अंगावरून आपला थरथरता हात फिरविला आणि थोड्या क्षणातच रामजी बाबांनी डोळे मिटले आणि मुलगा भिवा आक्रोश करून रडू लागला. रामजी बाबा स्वाभिमानी जीवन जगले. रामजी बाबा यांनी मुलाला घडविले आणि रामजी बाबांनी मुलाला घडविण्यासाठी खूप कष्ट घेतले.